आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। सध्या देशभर लोकसभेच्या निवडणुकीचं कामकाज चालू आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचे आपापल्या जाहीर सभा होत आहेत आणि एक 2-3 दिवसापूर्वी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे नकली शिवसेना अशा प्रकारचे जाहीर सभेतून बोलले। खरं तर हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं की ज्यांना शिवसेनेविषयी खरंच काय माहिती आहे की नाही अशा प्रकारचा मनात एक प्रश्न पडला। पण त्यातून एक आणखी मनात विचार असा आला की कदाचित यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कोरोना, मणिपूर हत्याकांड अशा प्रकारची मोठमोठी जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणाकडचं जनसामान्यांचं लक्ष दुर्लक्षित व्हावं यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतील। आणि त्यांना खऱ्या अर्थाने जर शिवसेना समजून घ्यायची असेल तर काही प्रमाणात नितीनजी गडकरी, त्याचबरोबर आणखी पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आमचे आदरणीय नेते दिवाकरजी रावते साहेब यांच्याकडनंही माहिती करून घ्यावी, तेव्हा त्यांना शिवसेना असली नकली या शब्दाचा अर्थ कळेल। आणि या सगळ्या बाबीतून यांनी हे पण समजून घ्यावं की येणाऱ्या लोकसभेच्या 20 मेला कल्याण लोकसभेच्या निवडणुका आहेत, कल्याण मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या वेळी प्रामाणिक शिवसैनिकाला ज्या पद्धतीने आपण अशा प्रकारचं वक्तव्य करून दुखवलेलं आहे, त्यामुळं ही शिवसेना कल्याण लोकसभा आणि किंबहुना देशभर कशा पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या नेतृत्वात वैशाली दरेकर राणे कल्याण लोकसभेतून आणि त्या ठिकाणी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार असतील त्या सगळ्यांच्या पाठीशी आघाडीचे उमेदवार आहेत आणि या सगळ्याच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे राहतील याचा जेव्हा 4 जूनला रिझल्ट समोर येईल तेव्हा कळेल की आपण कशा पद्धतीने वक्तव्य केली। एवढ्या मोठ्या पदावरती खरं तर बसल्यानंतर असे वक्तव्य करणं हे आपल्या देशवासियांसाठी योग्य वाटत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।